हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी इथे 34 साइज प्रिन्स कट साधा ब्लाउज मी तुम्हाला संपूर्ण पेपर कटिंग दाखवणार आहे। तर पहिल्यांदा मी पूर्ण उंची टाकलेली आहे, जी आपली मेन उंची असते तीच टाकायची आहे। त्यानंतर मी इथे 5.5 शोल्डर टाकलेला आहे। त्यानंतर मी इथे आपला छत्तीचा घेर जो मेन येतो तो टाकलेला आहे, 9 इंच अधिक 2 इंच घेतलेला आहे। त्यानंतर पुढील मी गळा इथे टाकलेला आहे। त्यानंतर गळा रुंदी 2.25 टाकलेले आहे। हा आपला साधा प्रिन्स कट आहे। तर मी ह्यात पूर्ण बाही वगैरे सगळंच तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर इथे बघू शकता मी गळ्याची उंची वगैरे घेतलेली आहे। पुढील गळ्याची उंची गळा रुंदी 2.25। त्यानंतर मुंडा इथे मी 5.5 टाकला होता आणि त्यानंतर इथे 9 इंच आपल्या मेन छती ती येत आहे आणि त्यात अधिक 2 इंच केलेले आहे। तर मी पूर्ण उंची जिथे आलेली आहे तिथं अर्धा इंच कमी छतीच्या घेरापेक्षा कमर घेर टाकलेले आहे आणि त्यात शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवलेले आहे। तर अशा पद्धतीने आखून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इकडल्या साईडला 1.5 इंच घेऊन अशा पद्धतीने क्रॉस रेष मारून घ्यायची आहे आणि आपल्याला हे पॅटर्न तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे मुंड्यामध्ये 1 इंच घेतलेला आहे। नंतर गळारून आपला पुढील गळा असतो त्याच्यामध्ये पण 1 इंच घेऊन किंवा 1.25 इंच घेऊन तुम्ही आकार देऊ शकता। त्यानंतर मी इथे 3.5 घेतलेला आहे, नंतर 4 घेतलेला आहे आणि 4 वरून मी रेष मारलेली आहे। आपल्याला गळ्याकडची बाजू आहे तिकडे 3.5 घ्यायचं आहे आणि त्या सेंटरवरती हे करायचं आहे। त्यानंतर इकडे 1.5 इंच आणि तिकडल्या साईडला अर्धा इंच गळ्याकडल्या साईडला आणि अशा पद्धतीने इथे क्रॉस ज्या मी रेषा मारल्या तशा तुम्हाला पण क्रॉस रेषा मारायच्या आहेत। आणि त्यानंतर मी इकडे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे शेप दिलेला आहे। तुम्हाला पण असाच शेप द्यायचा आहे। इकडल्या साईडला मुंड्यामध्ये न्यायचा आहे, बरोबर कॉर्नरला मुंड्याच्या नाही कोणा जिथं आहे तिथं। त्यानंतर इथे 1.25 इंच आपल्याला वाढवायचं आहे आणि अशा पद्धतीने गोल इंच राऊंडअप मध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे। तर आपल्याला मेन जी उंची आहे ती वाढवायची नाहीये पुढील भागात, नंतर आपला 1.25 इंच आहे ती भाग वाढत आहे आणि अशा पद्धतीने मी इथे क्रॉस आकार दिलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला हे आकार क्रॉस द्यायचे आहेत। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। पहिल्यांदा गोल गळा आहे तो मी कट केलेला आहे पुढील भाग आणि त्यानंतर आपण जो राऊंडअप दिलेला होता कमर कुडल्या साईडला 1.25 इंचाचा तो मी कटिंग केलेला आहे आणि नंतर साईडचं फिटिंगची बाजू असते ती कटिंग करून मुंडा कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी क्रॉस जे आकार दिलेला होता त्या पद्धतीने मी इथे कट केलेला आहे। तर हा मधला क्रॉस आहे तो पण कट करायचा आहे। त्यानंतर मी इथे पाठीचा भाग तुम्हाला दाखवणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने पुढील भाग निघतो। त्यानंतर बॅक साइड जी आहे ती नेहमीप्रमाणे आपण कटोरा ब्लाउजला ठेवतो त्याच पद्धतीने काढायची आहे। पूर्ण उंची अधिक 1 इंच करायचा आहे। तर इथे पूर्ण उंची 13 होती, त्यात मी अधिक 1 इंच केलेला आहे। शोल्डर 5.5, मुंडाही 5.5 टाकायचा आहे। त्यानंतर छतीचा घर 9 येत आहे, तर त्यात अधिक 1.5 इंच करायचा आहे। तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने पट्टीच्या आकाराने आखून घेतलेला आहे। पाठीचा भाग फक्त आपण जो कटोरी भाग असतो कटोरीसाठी काढतो त्याच पद्धतीने काढायचा आहे। साधा आणि एकदम सिंपल आहे आणि शिलाई मार्जिन जे आहे 1.5 इंचाने वाढवायचे आहे, कमर घेरीमध्ये पण आणि आपल्या छतीच्या घेरामध्ये पण अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। तर त्यानंतर मी इथे बघा मुंड्यामध्ये 1.25 इंच घेतलेला आहे। इथे 1.5 पण ठेवू शकता, 1.25 इंच पण ठेवू शकता। तर मी इथे 1.25 इंच ठेवलेला आहे। तर इथे मी गळा रुंदी 2.25 टाकत आहे आणि गळा उंची जी काही प्रत्येकाच्या आवडीनुसार असते, तर इथे 11 आलेले आहे त्यांची 10.5 तयार आहे, तर अधिक
अर्धा इंच वाढून 11 इंच। तर अशा पद्धतीने मी इथे पट्टी ठेवून पट्टीच्या साहाय्याने बॉक्स तयार करून घेत आहे। तुम्ही पण असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आकार आपल्याला द्यायचा आहे। तर मी इथे याचं कटिंग नाही दाखवणार आहे गळ्याचं, कारण ज्या मी ब्लाऊज शिवणार आहे त्यांचं मॅचिंगचं म्हणजे डिझाईनचं आहे, त्याच्यामुळे मी इथे गळा जो आहे तो डिझाईनचा असल्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवणार नाहीये। तर अशा पद्धतीने कमर कुठली जी उंची येते तिथं कमर घेर तो मी कटिंग केलेला आहे, फिटिंग कटिंग केलेलं आहे। त्यानंतर इथे मुंडा कटिंग करत आहे। तर अशा पद्धतीने पाठीचा भागही कटिंग करून घ्यायचा आहे। पाठीच्या भागामध्ये काही सुद्धा चेंज करायचं नाहीये, जसं आहे तसंच ठेवायचं आहे। तर इथे मी बांगील गळा कटिंग नाही करत। तर बाहीचं ही पॅटर्न मी आता तुम्हाला इथं दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने बाहीची घडी जी असते ती आपल्या बाजूला ठेवायची आहे आणि बाहीची जी उंची आहे तर इथं अंजली बाही आहे कस्टमरची डिझाईनची, त्याच्यामुळे मी इथे काय केलेलं आहे 10 इंचाची बाही आहे, तर त्यात अधिक 1.25 इंच केलेले आहे। अस्तरसाठी 1.25 इंच करायचं असतं आणि कॉटनचे जे असतात त्याच्यात फक्त आपल्याला 1.5 इंच वाढवायचं असतं। तर इथे मी मुंडा अधिक 1.5 इंच घेतलेला आहे आणि असा चौकोन बनवून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे 2.5 इंच इथे 1.25 इंच घेऊन मी बाहीचा जो आकार असतो तो देणार आहे। तर तुम्हाला पूर्ण बाहीची माहिती हवी असेल तर मी इथे लिंक शेअर करत आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। त्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती होईल बाहीची उंची वगैरे कशी घ्यायची किंवा आकार कसा द्यायचा। तर मी इथे दाखवलेले आहे, अशा पद्धतीने तुम्ही पण बाही काढू शकता। त्यानंतर मी इथे बाहीचा कटिंग करून घेत आहे। तर पहिल्यांदा आपल्याला जो मेन बाहीचा राऊंडअप असतो वरचा तो आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने। तर मी तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता कशी मी कटिंग केलेलं आहे, तसेच तुम्ही पण करायचे। बाही ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कटिंग करायचं आहे। तर मी इथे सगळं भाग पेपर कटिंग करून झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्यायचं आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू। सबस्क्राइब नक्की करा। तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल तर नक्की सांगा। तर इथे पूर्ण आपलं कटिंग झालेलं आहे।